लहान मुलांचं आधार कार्ड कधी कधी अपडेट केलं पाहिजे, त्यासाठी किती फीज लागते आणि ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे का? चला पटकन सांगते. नमस्कार, मी आरती आवटी. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. लहान मुलांचं आधार कार्ड 2 वेळा अपडेट करावं लागतं. एकदा ते 5 वर्षांचे असताना आणि दुसरं ते 15 वर्षांचे झाल्यावर. बघा, जन्माला आलेल्या बाळाचं जेव्हा आधार कार्ड बनवलं जातं तेव्हा त्यामध्ये त्याची बायोमेट्रिक माहिती नसते. तेव्हा फक्त आई वडिलांच्या माहितीवरच त्याचं आधार कार्ड बनतं. जेव्हा बाळ 5 वर्षांचं होतं तेव्हा त्याचं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं असतं. यामध्ये बाळाचं फिंगरप्रिंट्स, डोळे आणि बाळाचा फोटो घेतला जातो. त्यानंतर बाळ जेव्हा 15 वर्षांचं होतं तेव्हा त्याची बायोमेट्रिक माहिती बदलते. म्हणून तेव्हा पुन्हा एकदा आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं असतं. नाही केलं तर ते आधार कार्ड इनॅक्टिव्हेट होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे लहान बाळांचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. तसं UIDAI स्पष्ट केलंय. लहान मुलांचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आई वडिलांना कोणतीही फी द्यावी लागणार नाहीये. आता आधार कार्ड कसं अपडेट करायचं याकडे वळूया. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे UIDAIच्या वेबसाईटवर जायचं. आता या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते, तिथून तुम्ही जाऊ शकता. तिथे जाऊन तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे. अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर मिळालेल्या तारखेला जवळच्या आधार सेंटरमध्ये जायचं आहे. बाळाचं बर्थ सर्टिफिकेट, राहत्या घराचा ॲड्रेस, त्याचे प्रूफ्स, आई वडिलांचं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. तिथे बाळाचा फिंगरप्रिंट, बाळाचा फोटो आणि बायोमेट्रिकची सगळी माहिती अपडेट केली जाईल. मग कळलं ना लहान मुलांचं आधार कार्ड कसं अपडेट करायचं? नसेल कळलं तर हा व्हिडिओ पटकन सेव्ह करा आणि मी सांगितलेला स्टेप फॉलो करा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी नक्की त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.